उरणमधील शेकापचे उमेदवार असलेले प्रीतम म्हात्रे यांची उल्वेमध्ये प्रचार सभा पार पडली। यावेळी शेकापसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिडकोच्या कारभारावर टीका करत शेकापने ग्रामपंचायती आणि पक्षाच्या माध्यमातून रहिवाशांच्या समस्या सोडवल्याचा दावा प्रीतम म्हात्रेंनी केला। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संधी देण्याचं आवाहनही त्यांनी केलं। सुरुवात झाली लोकल ट्रेनला 1.5 वर्षापूर्वी खारकोपर रेल्वे स्टेशन, बामणडोंगरी रेल्वे स्टेशन इथे आम्ही काही दिवसापूर्वी गेलो। टॉयलेट एकदम मस्त बांधले होते, परंतु पाणीच नाही। महिलांची कंप्लेंट आली आणि त्याच्यात आम्ही तिथे गेलो। आम्ही पुढच्या 7 दिवसात पाणी चालू केलं, जे 1.5 वर्ष बंद होतं। आणि महिलांनी एवढ्या जोरात आमचं स्वागत केलं, परंतु तिथे गेल्यावर आम्हाला दुसरी अडचण निर्माण झाली। हे स्वयंचलित जिने देखील तिथे 1.5 वर्षापासून पडले होते, म्हणजे ट्रेन चालू झाली तेव्हापासून हे पडले होते। म्हणजे वॉरंटी त्याची एक वर्षाची वॉरंटी देखील गेली, तसेच पडले होते। सिडकोकडे तिथूनच फोन केला, शेका पक्षाच्या भाषेत जरा बोललो। पुढच्या 1.5 महिन्यात आता ते ही जिने चालू झालेत ना, हे आपल्या शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे जिने चालू झालेत। तिसरी अडचण, तिथे गेलो, लोकल ट्रेन जस्ट दुपारची वेळ होती, 3:30-4 ची वेळ होती। भरपूर लहान मुलं शाळेच्या बॅगा घेऊन ट्रेनमधनं उतरताना बघितली। बरीचशी मुलं होती, मुलं मुली लहान होती, त्याच्यात मध्यम 7वी 8वी ची 5वी 6वी ची।